देऊळबंद 2 मुळे सध्या तरडे दाम्पत्य तुफान चर्चेत आहे. सिनेमाच्या माध्यमातून प्रबोधन करायचा प्रयत्न ते नेहमीच करत असतात, पण सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा तरडे कपल त्यांची मतं मांडतात. नुकत्याच एका व्हिडिओमधून स्नेहल तरडेंनी त्यांचे विचार मांडलेत. आपल्याला सण साजरे करण्यासाठी निसर्गातल्या बऱ्याच गोष्टींचा उपयोग होतो, पण तोच निसर्ग राखण्यात आपण मागे पडतो. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे वटपौर्णिमा हा सण. वडाच्या झाडाची पूजा करायची आहे, पण मुंबईतच काय तर गावात सुद्धा वडाच्या झाडांची संख्या कमी होताना दिसतेय. लॉकडाऊनमध्ये स्नेहलने वडाची पूजा करण्यासाठी बाल्कनीमध्ये झाड लावलं होतं. तेच झाड आता स्नेहलने त्यांच्या शेतात लावलंय. हा व्हिडिओ शेअर करत त्यांनी खास संदेशही दिलाय. नमस्कार, मी स्नेहल प्रवीण तरडे. हा वड आमच्या गॅलरीमध्ये मी गेली 5 वर्ष वाढवलेला आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये वडाची पूजा करण्यासाठी म्हणून लावलेला होता आणि आता हा खूप त्याच्यातून बाहेर यायला लागल्या मुळ्या, म्हणून म्हटलं आता एका मोठ्या जागेत त्याला लावणं गरजेचं आहे, म्हणजे त्याची वाढ चांगली होईल. म्हणून मी आपले पिट्याभाई आणि सुन्या बत्तीस आम्ही तिघांनी मिळून हा वड आता टेकडीवर आणलेला आहे आणि टेकडीवर आता इथे खड्डा खणण्याचं काम सुरू आहे. झाड लावून झालेलं आहे. या दोघांना विषय थँक्यू बरं का तुम्हाला. थँक्यू. स्वामी समर्थ. चांगलं मोठा हो बाबा. छान जागेत लावलंय आता तुला. आता छोट्या जागेत नाही आहेस तू, आता मोठी जमीन आहे तुला. छान. माझ्या सर्व प्रिय मैत्रिणींनो, तुम्हाला एक प्रेमळ आव्हान करू का? वटपौर्णिमा जवळ आली आहे. या वटपौर्णिमेला तुम्ही तुमच्या पतीच्या नावाने एक वडाचं रोपटं तुमच्या घराजवळ मोकळ्या जागेत, एखाद्या टेकडीवर, रस्त्याच्या कडेला असलेल्या मोकळ्या जागेत, जिथे तुम्ही अधूनमधून जाणं शक्य असेल अशा कोणत्याही ठिकाणी लावा आणि ते वाढवा. दरवर्षी तुम्ही स्वतः लावलेल्या त्या वडाच्या झाडाची पूजा करा. तुम्ही वाढवलेला तो एक वड अनेक पक्ष्यांना निवारा देईल, वाटसरूंना सावली देईल, परिसर हिरवा आणि थंड राखण्यासाठी मदत करेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही नसताना देखील पुढची शेकडो वर्षे तुमच्या आणि तुमच्या पतीच्या प्रेमाची साक्ष देत दिमाखात उभा राहील, असं कॅप्शन स्नेहलने या व्हिडिओला दिलंय. प्रवीण आणि स्नेहल तरडे यांच्याबद्दल बोलायचं झालं तर एकांकिका स्पर्धा करताना दोघांची ओळख झाली. तिथून मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. दोघांमध्ये 12 वर्षांचं अंतर, त्यात फिक्स नोकरी नाही म्हणून घरच्यांनीही विरोध केलेला. पण नंतर मालिकांच्या लेखनाच्या ऑफर्स येऊ लागल्या. दोघांच्या लग्नाला आता 17 वर्ष पूर्ण झाली आहेत. तर संसारासाठी करिअर सोडणाऱ्या स्नेहलला देऊळबंद 2 सारखा सिनेमा दिला आणि आता देऊळबंद 2 100 कोटींच्या घरात दाखल झालाय. तुम्हाला स्नेहलच्या या पोस्टबद्दल काय वाटतंय हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.